नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची सिरीज सुरू करतोय ती म्हणजे एमपीएससी पीवायक्यू मिरर सिरीज। या सिरीज मध्ये आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जसं की सिंधू नदी आणि त्यावर आलेले आतापर्यंत जे सर्व पीवायक्यूज आपण बघणार आहेत आणि त्याच मध्ये आपण सिंधू नदीचं एक माइंड मॅप पण भरून घेणार आहोत। तर चला या सिरीजच्या या आजच्या पहिल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंधू नदी, मग सिंधू नदीचा जो उगम आहे हा सिंधू नदीचा उगम होतो मानस सरोवरातून। कुठून होतो? मानस सरोवरातून सिंधू नदीचा उगम झालाय तिबेटमध्ये। बघा, त्यानंतर ती दमछोक येथून भारतात प्रवेश करते। मग भारतात आल्यावर तिला उत्तरेकडून अर्थात उजव्या बाजूने शोक आणि नुब्रा या दोन महत्त्वाच्या नद्या येऊन भेटतात। त्यानंतर उत्तरेकडूनच तिला गिलगिट ही महत्त्वाची नदी येऊन भेटते। त्यानंतर तिला काबूल जी अफगाणिस्तानकडून येते ती नदी येऊन भेटते। त्यानंतर तिला कुर्रुम जी पाकिस्तानमध्ये येते ती नदी येऊन भेटते। त्यानंतर दक्षिणेकडून अर्थात डाव्या बाजूने तिला काही महत्त्वाच्या नद्या येऊन भेटतात, जसं की तिला झास्कर रांगांमधून उगम पावणारी झास्कर ही नदी येऊन भेटते। त्यानंतर सुरू ही नदी येऊन भेटते। त्यानंतर द्रास ही नदी येऊन भेटते। सो अशा पद्धतीने काही महत्त्वाच्या नद्या तिला दक्षिणेकडून येऊन भेटत असतात डाव्या बाजूने, आणि काही डाव्या बाजूने अत्यंत महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या येऊन भेटतात। त्याचं थोडं डिटेल माहिती आपण घेणार आहे। त्यात पहिली नदी आहे ती म्हणजे झेलम। झेलम नदीचा उगम वेरीनाग या ठिकाणी होतो किंवा शेषनाग तलाव जवळ होतो आणि ती उलर सरोवरातून वाहते। बघा, इथं उलर सरोवर आहे जे गोड्या पाण्याचं भारतातलं सर्वात मोठं सरोवर आहे। या उलर सरोवरामधून वाहते। याच ठिकाणी तिच्यावर धरण सुद्धा आहे। त्यानंतर पुढे जाऊन ती खाली येते। खाली आल्यावर तिला चिनाब नदी, बघा इथं खाली आहे चिनाब नदी। या चिनाब नदीवर तीन धरण आहेत, जसं की बागलिहार, त्यानंतर दलहस्ती आणि सलाल। आता सलाल सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे, सलाल जलविद्युत प्रकल्प। आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, चिनाब नदीवरच एक सर्वात मोठा प्रकल्प सुद्धा उभा केला जातो आहे, तोच सलाल जलविद्युत प्रकल्प आहे। आणि चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच उंच पूल देखील उभा केला गेलेला आहे। तर तसाही एक प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे। सो या ठिकाणी उलर सरोवरातून झेलम वाहते हा जो प्रकल्प आहे याचं नाव आहे तुलबुल प्रकल्प। लक्षात राहू द्याल, तुलबुल प्रकल्प आहे। त्यानंतर हे तीन प्रकल्प जे चिनाब नदीवर आहेत। चिनाब नदीचा उगम कुठून होतो मग? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चिनाब नदीचा उगम 12 लाचा खिंडीमधून होतो आणि हा प्रश्न आलेला आहे आपल्याला, मी पुढे डिटेल सांगेल याबद्दल। मग बागलिहार, दलहस्ती आणि सलाल असे तीन धरणं या प्रकल्पावर आहेत। त्यानंतर या दोन्ही नद्यांच्या म्हणजे झेलम आणि चिनाब या दोन्ही नद्यांचा संगम त्रिम्मू, कुठं होतो? त्रिम्मू या ठिकाणी होतो। जम्मू नाही, त्रिम्मू या ठिकाणी होतो। त्यानंतर पुढची नदी आहे ती म्हणजे झेलम, चिनाब आणि तिसरी नदी आहे ती म्हणजे आपली रावी नदी। रावी नदीचा उगम सुद्धा रोहतांग खिंडीमध्ये झालेला आहे। कुठे झालेला आहे? रोहतांग खिंडीमध्ये रावी नदीचा उगम झालेला आहे। तिच्यावर थीन सागर, कोणता आहे? थीन सागर आणि या ठिकाणी रणजित सागर असे दोन धरणं आहेत। रणजित सागर आणि थीन सागर असे दोन धरणं आहेत। त्यानंतर पुढची नदी आहे आपली ती म्हणजे बियास नदी। बघा, आणि या नदीचा जो संगम आहे थोडक्यात सांगून देतो। रावी नदीचा जो संगम आहे, रावी नदीचा संगम रंगपूर या ठिकाणी होतो। कुठं होतो? रंगपूर या ठिकाणी होतो। त्यानंतर पुढची नदी आहे आपली ती म्हणजे बियास नदी। बियास नदीचा उगम सुद्धा रोहतांग खिंडीमध्येच कुल्लू टेकड्यांजवळ होतो। त्यानंतर तिच्यावर जर आपण बघितलं तर पोंग हा प्रकल्प आहे। कोणतं आहे? पोंग हा धरण आहे। मी धरण पण सांगतोय विद्यार्थी मित्रांनो। मग पुढची नदी आहे आपली सतलज, सगळ्यात महत्त्वाची नदी सतलज नदी। सतलज नदीचा उगम राकस सरोवर मध्ये होतो किंवा राकस तलावातून होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भारतात सिपकिला खिंडीमधून भारतात प्रवेश करते। कोणत्या खिंडीमधून? सिपकिला खिंडीतून भारतात प्रवेश करते। आता मी हे मुद्दाम तुम्हाला फास्ट सांगतोय कारण आपल्याला पीवायक्यूज पण घ्यायचे आहेत। सिपकिला खिंडीमधून भारतात प्रवेश करते। हिच्यावर आपण जर बघितलं या ठिकाणी एक नाथप्पा झाक्री नावाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे। त्यानंतर
त्या ठिकाणी या ठिकाणी आपण हिमाचल प्रदेशमध्ये आलो, तर हा पण हिमाचल प्रदेशमध्ये आलो तर या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतात भांकरा हा महत्वाचा प्रकल्प आहे आणि पंजाबमध्ये नानगल, त्याला आपण भांकरा नानगल असं म्हणतो. गुरु गोविंद सागर प्रकल्प असं सुद्धा याला आपण म्हणतो. मग बियास आणि सतलज या दोघांचा संगम हरिके या ठिकाणी झालेला आहे. कुठे झालेला आहे? हरिके. आणि हरिकेच्या पुढे हरिके इथूनच एक तलाव निघतो, इंदिरा गांधी तलाव, जो राजस्थानमध्ये गेलेला आहे. त्यानंतर पुढे सतलज नदी पुढे येते आणि या सगळ्या नद्यांना येऊन भेटते. जसं की चिनाब, हिला पुढे चिनाब नाव पडतं, मग या चिनाब नदीलाच येऊन भेटते. चिनाब आणि सतलजचा संगमला पंचनद असं म्हणतात. काय म्हणतात? पंचनद. या ठिकाणी तो संगम होतो म्हणून पंचनद म्हणतात. पुढे जाऊन ही नदी सतलज नावाने येते आणि मिठानकोट इथे, कुठं? मिठानकोट इथे सिंधू नदीला येऊन भेटते आणि मग सिंधू नदी ही थेट पुढे अरबी समुद्राला जाऊन भेटते. कुठे जाऊन भेटते? अरबी समुद्राला, पाकिस्तानमध्ये जाऊन भेटते. सो अशा पद्धतीने सिंधू आणि सिंधूच्या या काही महत्वाच्या उपनद्या होत्या, त्यांची माहिती मी तुम्हाला सांगितली. सिंधू नदीचा जो उगम आहे आपल्याला माहिती की कुठून होतो? तिबेट, चीन मधून होतो. तिथून ती लडाख मधून वाहते. लडाख मधून पुढे ती पाकिस्तानात जाते. कुठे जाते? पाकिस्तानात जाते. असा तो तिचा प्रवास आहे. 2880 किलोमीटर तिची लांबी आहे. जवळजवळ 709 किलोमीटर लांबी तिची भारतामध्ये असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी सिंधू नदी आहे ही झास्कर आणि लडाख या रांगांच्या बिटवीन वाहते. बघा, लडाख आणि झास्कर या रांगांच्या बिटवीन सिंधू नदीचा प्रवास झालेला आहे. इन शॉर्ट मध्ये मी थोडक्यात तुम्हाला हे सिंधू नदीचं सगळं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. बाकी आपण पीवायक्यू मधून समजून घेऊया. काही सुटलं पण असेल तर ते पीवायक्यू मध्ये कव्हर होऊन जाईल. चला मग आपण पीवायक्यू बघूया. पहिला पीवायक्यू बघा. सिंधू जल वाटप करार 1960 नुसार भारत टिंबटिंब नद्यांचे पाणी वापरू शकतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ला आलेला हा प्रश्न आहे बघा. तर बघा, आता सिंधू जल वाटप करारानुसार आपण जर बघितलं, सिंधू जल वाटप करार याच्याबद्दल पण थोडी माहिती देतो थोडक्यात शॉर्ट मध्ये. बघा, हा करार 1960 मध्ये झाला. हा करार झाला पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये. बरं, हा करार कोणी करून दिला? कोण मध्यस्थी होती? तर जागतिक बँक ही मध्यस्थ संस्था होती. हिच्याद्वारे हा करार केला गेला. भारत पाकिस्तान मध्ये झाला. भारताकडून पंडित जवाहरलाल नेहरू, तर तिकडून पाकिस्तानकडून अयूब खान यांनी करारावर सह्या केल्या. सगळ्यात महत्वाचं, पाकिस्तानच्या वाटेला 3 नद्या गेल्या. मग त्यात आहे सिंधू, झेलम आणि चिनाब. या 3 नद्यांचं पाणी 80% पाणी पाकिस्तान वापरेल. ओके. त्यानंतर भारताच्या बाजूला 3 नद्या गेल्या. त्या 3 नद्या कोणत्या आहेत? तर रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांचं पाणी भारताच्या वाट्याला गेलं. सो अशा पद्धतीचा हा सिंधू जलवाटप करार होता. या करारावरच हा प्रश्न आलेला आहे. मग बघा, उत्तर तुम्हाला सापडलं असेल रावी, बियास आणि सतलज. तर 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला रावी, बियास, सतलज दिसतोय. या भारताच्या वाट्याला होता. त्यांनी आपल्याला भारत टिंबटिंब नद्यांचे पाणी वापरू शकतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर पाकिस्तान सिंधू, झेलम, चिनाबचं पाणी वापरू शकतो. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? बघा, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेला प्रश्न. बघा, 2 प्रश्न होते एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये. मग बघा याचं उत्तर काय आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, झेलम आहे, चिनाब आहे, पण कोसी येत नाही कारण कोसी ही गंगेची उपनदी आहे. गंडक, कोसी, घागरा. आता बघा इथं परत कोसी ही गंगेची उपनदी आहे, घागरा गंगेची, हे पण येणार नाही. म्हणजे पहिले 2 अ आणि ब कट झाले. त्यानंतर बघा सतलज, बियास, रावी, चिनाब बरोबर आहे. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम बरोबर आहे. या दोघही क आणि ड बरोबर आहे. म्हणजे बघा आपल्याला विचारलेलं आहे क आणि ड हे बरोबर आहेत. बघा, हा आताच राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेला क्वेश्चन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला आलेला. बघा, 24 लाही आला, 25 लाही आला. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? बघा, आता चिनाब आहे, बियास आहे, रावी आहे, तर कोणती नदी नाहीये? तर सोन नदी नाही. म्हणजे आपलं उत्तर काय? सोन नदी ही कोणाची नदी आहे? तर सोन ही गंगेची उपनदी आहे. कोणाची उपनदी आहे?
शोण ही गंगेची उपनदी. मग आपलं उत्तर काय? क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ला आलेला आहे. झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. बरोबर आहे, आपण बघितलं. त्यानंतर सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. बरोबर आहे. दोन्हीही विधानं अगदी बरोबर आहेत. म्हणून ए आणि बी हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. बघा हा सुद्धा असा प्रश्न आलेला आहे 2022च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. राज्यसेवा पूर्ववाल्यांसाठीचा फेवरेट टॉपिक आहे सिंधू नदी. पुढचा प्रश्न बघा, हा जोड्या लावा आहे, यात पण सिंधू आहे. बघा सिंधू नदीचा उगम कुठं होतो? आता याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकता. तिबेट मधील मानस सरोवराजवळून सिंधू नदीचा उगम होतो. मग अचं 2 आहे, अचं 2 आहे, इलिमिनेशनने 2 उत्तर तुमचे कट झाले. त्यानंतर नर्मदा नदीचा उगम अमरकंटक इथं मध्य प्रदेशमध्ये होतो. कचं 4 आहे. तापी नदीचा उगम बैतूल इथून होतो, म्हणजे बचं 3 आहे. बचं 3 असणारा एकमेव ऑप्शन आहे, चौथा ऑप्शन. आणि कचं 4 असणारा तिसरा ऑप्शन आहे. आणि डचं 5 आहे, म्हणजे पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी येथून कोणाचा उगम होतो? कावेरी नदीचा उगम होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. पुन्हा चिनाब नदीवर संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 ला आलेला प्रश्न. बघा 25 मध्ये सिंधू नदी खूप हॉट टॉपिक राहिलेले विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी जे काही घडामोडी घडल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या, त्यामुळे सिंधू नदीचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न बनलेला होता. मग बघा चिनाब नदी झोजिला खिंडीतून उगम पावते. झोजिला खिंडीतून उगम पावते का? मी सांगितलं तुम्हाला, चिनाब नदी ही बारालाचा खिंडीमधून उगम पावते. मी तुम्हाला नुकतंच सांगितलं. बघा म्हणजेच हा विधान सरळ सरळ चुकलेलं होतं. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो. बरोबर आहे. सतलज नदीचा उगम रकास तलावात, आता खरं तर राकस तलाव आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहे, म्हणजे उत्तर आहे बी आणि सी. ग्रुप बी 2025 चा प्रश्न आहे हा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने, म्हणजे सतलज नदीवरचा प्रश्न आहे, झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केला. तर टिंबटिंब मधील, आता टिंबटिंब म्हणजे हिमाचल प्रदेश मधील नाथप्पा झाकरी येथून हा प्रकल्पाचं काय झालेलं आहे? उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे हा सुद्धा हॉट टॉपिक आहे, हा सुद्धा लगेच विचारलेला प्रश्न आहे. तर संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 ला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नाथप्पा झाकरीवर आलेला प्रश्न आहे. सो अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. सो गट ब 2025 चा प्रश्न आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सिंधू पाणी वाटप करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे? पूर्ण अधिकार भारताच्या कोणत्या नद्यांच्या पाण्यावर आहे? तर बघा पुन्हा तेच आहे, रावी, बियास, सतलज. 2020 संयुक्त पूर्व परीक्षेचा प्रश्न होता आणि तो पुन्हा रिपीट झाला होता. बघा अशा पद्धतीने सिंधू नदीवर खूप सारे प्रश्न एमपीएससी ने विचारलेले आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, ही पीवायक्यू सिरीज, पीवायक्यू मिरर सिरीज कशी वाटली ही निश्चितच कमेंट मध्ये कळवा. अशाच पद्धतीचे वेगवेगळे हॉट टॉपिक शोधून त्याच्यावर आलेले सगळे प्रश्न आपण बघणार आहोत. तर आज पुरता ही सिरीज कशी वाटली निश्चित कळवा. सो थांबूया. धन्यवाद.